नमस्कार. मॅक्स महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आत्ताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं निवेदन झालेलं आहे आणि उद्या उद्या संध्याकाळी 8 वाजल्यापासून महाराष्ट्रात पुन्हा एकदा लॉकडाऊन घोषित करण्यात आलेला आहे. उद्या संध्याकाळी 8 वाजल्यानंतर संचारबंदी, जमावबंदी अशा प्रकारचा लॉकडाऊन असणार आहे. या लॉकडाऊन मध्ये बस आणि लोकल सेवा सुरू जरी असली तरी या लोकल सेवेमध्ये आणि बसमध्ये फक्त अत्यावश्यक सेवेसाठी जे कर्मचारी काम करत आहेत त्यांनाच प्रवेश दिला जाणार आहे. आणि लॉकडाऊन जो आहे तो 15 दिवसाचा असणार आहे. म्हणजे या सगळ्या लॉकडाऊन मध्ये एकूणच ब्रेक द चेन, कोरोनाची साखळी तोडण्यासाठी हा लॉकडाऊन अत्यंत आवश्यक असल्याचं मत जे आहे ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलेलं आहे. उद्धव ठाकरे यांचं जे निवेदन आहे ते संपूर्ण महाराष्ट्र कान देऊन ऐकत होता. आणि या लॉकडाऊन मध्ये नेमके काय मुद्दे आहेत या लॉकडाऊन संदर्भात लोकांची भूमिका नेमकी काय असेल याविषयी आपलं मत तुम्ही व्यक्त करू शकता. माझे सहकारी या चर्चेत सहभागी होतात आणि थेट तुम्ही या चर्चेत सहभागी होऊ शकता. फोन करू शकता 9820038794 9820038794 या फोनवर तुम्ही फोन करून तुम्ही आपली प्रतिक्रिया जी आहे ती व्यक्त करू शकता. मोहसिन शेख औरंगाबादहून या चर्चेत माझे प्रतिनिधी सहभागी होत आहेत. त्याचबरोबर संदीप बुलढाण्यावरून या चर्चेत सहभागी होतील. आणि एकूणच उद्धव ठाकरे यांनी लॉकडाऊन घोषित केलेला आहे. मोठी लाट असल्याचं मत जे आहे ते उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलेलं आहे. मोठी लाट आहे आणि ही लाट जी आहे ती कंट्रोल करायची असेल तर लॉकडाऊन शिवाय कुठलाही पर्याय नाही. 15 दिवस राज्यात संचारबंदी असणार आहे. उद्या 8 वाजल्यापासून हा लॉकडाऊन असेल आणि सगळ्यात महत्वाचं 144 कलम जे आहे ते लागू करण्यात आले. उद्या संध्याकाळी 8 वाजल्यापासून कुणालाही कामा व्यतिरिक्त बाहेर पडता येणार नाही. उद्या संध्याकाळी 8 वाजल्यापासून महाराष्ट्रातल्या प्रत्येक गल्लीमध्ये, प्रत्येक रस्त्यावर, प्रत्येक जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये, गावामध्ये तुम्हाला जमावबंदीचे आदेश पाळावे लागतील. आणि या प्रकारचे जे निर्णय आहेत ते उद्धव ठाकरे यांनी आपल्या निवेदनामध्ये व्यक्त केलेले आहेत. पण यासोबतच जी लोकांची मागणी होती, मॅक्स महाराष्ट्र या संदर्भात लॉकडाऊन जर झाला तर लोकांना काय मदत केली पाहिजे, लोकांच्या हितासाठी काय केलं पाहिजे, अशा प्रकारचं मत आम्ही व्यक्त घेतलं होतं. आणि या चर्चेमध्ये महाराष्ट्रातील अनेक, चंद्रपूर असेल, गडचिरोली असेल किंवा औरंगाबाद असेल, वाशिम असेल, या सगळ्या जिल्ह्यातून अनेकांनी आपलं मत व्यक्त केलं होतं आणि फायनान्शियली जी मदत आहे ती देण्यात यावी अशा प्रकारची मागणी केली होती. त्यानुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तब्बल 5,400 कोटींचं पॅकेज जे आहे ते घोषित केलेलं आहे. 5,400 कोटींचं पॅकेज. यामध्ये 3 किलो गहू आणि 1 किलो तांदूळ जो आहे तो दिला जाणार आहे. 2 किलो तांदूळ जो आहे तो दिला जाणार आहे. अन्न सुरक्षा अभियानांतर्गत, अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत 3 किलो गहू, 2 किलो तांदूळ हा 1 महिना देण्याचं आश्वासन जे आहे ते उद्धव ठाकरे यांनी केलेलं आहे. आणि यासाठी त्यांनी नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिणार म्हणून सांगितलं. शिवभोजन जी थाळी आहे ती 7 कोटी लोकांना शिवभोजन थाळीचे 1ही रुपया द्यावा लागणार नाही अशा प्रकारची जी घोषणा जी आहे ती उद्धव ठाकरे यांनी केलेली आहे. या घोषणेमध्ये आणखी एक महत्वाचं, अधिकृत फेरीवाले जे आहेत त्याला 1,500 रुपये आणि त्या फेरीवाल्यांची संख्या 5 लाखापर्यंत आहे. परवानाधारक रिक्षा चालक यांना 1,500 रुपये. खावटी योजनेअंतर्गत आदिवासींना 2,000 रुपये जे आहेत ते देण्याचं जे आश्वासन जे आहे किंवा पॅकेज जे आहे ते उद्धव ठाकरे यांनी घोषित केलेलं आहे. बांधकाम कामगारांसाठी जे नोंदणीकृत बांधकाम कामगार आहेत त्या संदर्भात एक पॅकेज जे आहे ते केलेलं आहे. आणि तब्बल 5,000 कोटींचं जे 3,500 कोटींचं जे आहे पॅकेज जे आहे 3,500 कोटींचं पॅकेज जे आहे ते घोषित केलेलं आहे. या चर्चेत अतुल लोंढे प्रवक्ते सहभागी होत आहेत. रवींद्र आंबेकर मुख्य संपादक मॅक्स महाराष्ट्राचे या चर्चेत सहभागी होत आहेत. संतोष सोनवणे जळगावरून या प्रतिनिधी या चर्चेत सहभागी होत आहेत. मोहसिन शेख या चर्चेत सहभागी होतात. सर्वात आधी मी मुख्य संपादक रवींद्र आंबेकर यांच्याकडे येतो. रवी, आपण लोकांची भूमिका जी आहे ती मांडली होती आणि त्या लोकांच्या भूमिकेवरून लॉकडाऊन झालं तर मदत दिली पाहिजे अशा प्रकारची भूमिका केली होती. रवी, या सगळ्या पॅकेज मध्ये लोकांचा विचार केलेला दिसतोय का? कुणाला 1,500 रुपये, कुणाला 3,000 रुपये, कुणाला 3 किलो तांदूळ, 3 किलो गहू, 2 किलो तांदूळ अशी जी योजना आहे, रिक्षावाले असतील, घरेलू कामगार असतील, बांधकाम व्यावसायिक असतील, या सगळ्यांना हे मदत केलेली आहे. काय पहिली प्रतिक्रिया रवी तुम्ही? मला असं वाटतं की विलास, ही केवळ आर्थिक मदतीचीच आपण जी रचना पाहतोय याच्यामध्ये 7 कोटी लोकांना थेट फायदा होईल असं मुख्यमंत्री म्हणतायत.
पण केवळ हा एवढीच गरज नसते, याही पलीकडे अनेक गरजा असतात. कारण तुम्ही आम्ही मध्यमवर्गीय आहोत, आपल्याला माहिती आहे की एक घर चालवायला केवळ रेशन लागत नाही, त्याच्या पलीकडे अनेक गोष्टी लागतात. मला असं वाटतं की कम्प्लीट आर्थिक पॅकेज हे राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांनी मिळून बनवलं पाहिजे. हे केवळ राज्य सरकारची किंवा केंद्र सरकारची जबाबदारी नाही. केंद्र सरकार आर्थिक राजधानी सुरळीत ठेवणार आहे की नाही, या सगळ्या हम्म, गोष्टींचं सुद्धा उत्तर यायला पाहिजे. आणि हम्म. राज्य सरकार पण ज्या वेळेला कुठल्या उपाययोजना आपण करतो, तर त्यावेळेला त्या उपाययोजनांच्या बाबतीमध्ये केंद्र सरकारची मला वाटतं ही भूमिका सुद्धा जाणून घेतली पाहिजे आणि केंद्र सरकार बरोबर चर्चा केली पाहिजे. आज होतंय असं की मग नाही, मग सरकार मग रवी, मी थांबवतो. मी ठीक आहे, मुद्दा पुढे जाऊ दे, पण मी थांबवतो. केंद्र सरकार आणि राज्य सरकार ही दोघांची जबाबदारी आहे. कोरोना थांबवणं केंद्र सरकार आणि राज्य सरकारची जबाबदारी आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकारने मिळून ही जबाबदारी घेतली पाहिजे असं तू म्हणतोस. पण या पॅकेजमध्ये तसं दिसतंय, मुख्यमंत्री लिहिणार आहेत नरेंद्र मोदी यांना पत्र. रवींद्र आंबेकर यांच्याशी संपर्क तुटलेला आहे. रवींद्र आंबेकर यांच्याशी संपर्क तुटलेला आहे. मी अमितला विनंती करेल, आमचा जो तांत्रिक सल्लागार रवी. विलास आवाज. मला हा विलास मला हा हा. विलास मला असं वाटतं की आपण जर म्हणतो की केंद्र सरकार मुख्यमंत्र्यांचं भाषण सुरू व्हायच्या थोड्या वेळ आधी हम्म, छगन भुजबळ यांनी आपलं पत्र रिलीज केलं की आम्ही केंद्र सरकारकडे गरीब कल्याण योजनेअंतर्गत धान्याची अतिरिक्त धान्याची मागणी केलेली आहे. मला असं वाटतं की राज्य सरकारची आपली स्वतःची तयारी पूर्ण झाली, पण अजून पत्र लिहिण्याचे जे प्रकार आहेत ते आज सुरू होत आहेत. म्हणजे जर लॉकडाऊन लावायचं गेले 15 दिवस मुख्यमंत्री वारंवार सांगतायत की लॉकडाऊन लावणार आहेत, पत्र लिहायचं विलंब किती आहे? दुसरं ऑक्सिजन आणण्यासाठी एअरलिफ्ट करता येईल का, काय करता येईल, अजून शक्यताच तपासणी चालली. मला वाटतं सरकारची भूमिका बांधायची, एकूण भूमिका बांधायची जी काही प्रॅक्टिस आहे ती थांबवली पाहिजे. निर्णय घेतले पाहिजेत. निर्णयाला एवढं घडाभर तुम्ही जे म्हणताय की ज्या पद्धतीने एवढं लांबण लावतात ते एवढी करायची काही गरज नाही. लोकांना कॉन्फिडन्स मध्ये घेणं वेगळं असतं आणि राज्य सरकार निर्णय घ्यायचे असतात. निर्णय घेण्यामध्ये मला वाटतं की कुठलीही कुचराई करता कामा नये. अनेक निर्णय टफ असतात, राज्य चालवताना तुम्हाला घ्यावे लागतात. मला वाटलं एखाद्या वेळेला की विरोधी पक्ष असेल किंवा इतर आणखी लोक काम करू देत नाहीत, अडथळा आणतायत. तुमच्याकडे विविध कायदे आहेत, तुम्ही शासकीय कामांमध्ये अडथळा आणणाऱ्या लोकांना जेलमध्ये सुद्धा टाकू शकता, कोणी विचारणार नाही. मला असं वाटतं की ज्या वेळेला तुम्ही हेल्थ इमर्जन्सी म्हणून या गोष्टीकडे बघण्याचा प्रयत्न करताय, त्यावेळेला इट शुड बी ट्रीटेड लाईक अ हेल्थ इमर्जन्सी. ह्या रिक्वेस्टचा फॉर्मॅट राहिलेला नाही की तुम्ही घराच्या बाहेर पडताय की नाही पडताय, कसं करताय आणि बघताय, म्हणजे जमते. रवी, म्हणजे अगदी थोडक्यात मला स्ट्रिंजेंट ऍक्शन शुड बी टेकन आणि केंद्र सरकार राज्य सरकारने एकत्र बसलं पाहिजे. एकत्र बसलं पाहिजे, सगळ्यात मोठी बाब आहे. बिलकुल. अतुल लोंढे, तुम्ही ऐकलं. एकूणच मी जी भूमिका घेतली होती, आम्ही म्हणण्यापेक्षा लोकांची जी भूमिका आहे, लोकांच्या मनात काय आहे, याचा आढावा आम्ही घेतला होता. आणि आमचे जे वार्ताहर आहेत, इतर मेन स्ट्रीम जी मीडिया आहे त्याच्या व्यतिरिक्त लोकांचं म्हणणं नेमकं काय हे मांडण्याचा प्रयत्न केला. सातत्याने पॅकेज द्या, 5,000 रुपये अकाउंट मध्ये टाका. जो छोटा कामगार आहे, रिक्षा कामगार आहे, घरेलू कामगार आहे, याची व्यथा जी आहे आपण मांडली होती. आणि साहजिकच वर्षभर लॉकडाऊनच्या काळामध्ये ज्या प्रकारे लोकांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झालाय, त्याला कुठे ना कुठे 5,000 म्हणजे 3,500 कोटींमध्ये तुम्ही बसून दिला. आणि आता 15 दिवसाचा लॉकडाऊन तुम्ही केलेला. नाही, असं आहे विलास की 7 कोटी लोकांसाठी ह्या ऍडजस्टमेंट राज्य सरकारने केल्याचं उदाहरण मला कुठलं दाखवा. मी असं म्हणत नाही की राज्य सरकारने उपकार केलं, पण आपल्याजवळ उपलब्धता किती आहे आणि आपली देण्याची दानत किती आहे याच्यामधलं अंतर आपण शोधून काढू शकता. आपण पत्रकार आहात, आपल्याला राज्य सरकारची जी कॅपॅसिटी आहे त्याचा अंदाज आहे आणि फायनान्शियल कॅपॅसिटीचा म्हणतो मी, वित्तीय कॅपॅसिटी जी आहे त्याचा अंदाज आहे. महाराष्ट्र गव्हर्नमेंटला मागच्या वेळेस 1,40,00,000चा फटका जो आहे तो मागच्या याच्यात बसलेला होता. त्यातनं आपण कसं बसं सावरलं, आपण महाराष्ट्र आपण लवकर सावरू शकतो. आज ही जी मदत केलेली आहे, ही मदत खरं पाहता केंद्र सरकारने केली पाहिजे. याचं कारण सांगतो, मला याच्यामध्ये जायचं नाही आहे कुठल्या डिबेटमध्ये की कोणी काय केलं पाहिजे, पक्षाच्या डिबेटमध्ये पण जायचं नाही आहे. आज ही नॅशनल इमर्जन्सी आहे, ही काय आता फक्त महाराष्ट्रावरच लागू झालेली आहे असं नाही आहे. रवींद्र आंबेकर जे बोलले त्यांना एक माहिती मी देऊ इच्छितो की 378% 10 दिवसामध्ये पश्चिम बंगालमध्ये कोरोनाचा स्प्रेड वाढलेला आहे, आसाममध्ये वाढलेला आहे, तामिळनाडूमध्ये वाढलेला आहे, यूपीची तीच अवस्था आहे, एमपीची तीच आहे, गुजरातची तर भयंकर वाईट स्थिती आहे आणि हायकोर्टने ते लक्षात आणून दिलेलं आहे. नागपूरमधलं मिसमॅनेजमेंट आज हायकोर्टाने एनएमसीला छापलं. 15 वर्षापासून
एनएमसी त्यांच्याकडे आहे. काल मी स्वतः नाही आमचं अतुलजी, मला डेलिगेशन आता या चर्चेमध्ये मला नागपूरने काय केलं, मध्य प्रदेशने काय केलं, कुठे कुंभमेळा होतो याच्याशी मला काही देणं घेणं नाही. मला महाराष्ट्राशी देणं घेणं आहे. सरकार म्हणून तुम्हाला आम्ही जबाबदारी दिलेली आहे. तुम्ही कर्ज काढा पण लोकांचं पोट चाललं पाहिजे, ही भूमिका स्पष्टपणे लोकांची हीच भूमिका आहे. नाही तर वैतागून लोक बाहेर पडतील आणि कोरोना वाढेल. तुमची आजच्या पॅकेजमध्ये काय आहे सांगा मला. आज तुमचे रवींद्र आंबेकर आणि तुम्ही मिळून हे मॅक्स महाराष्ट्र चॅनल चालवता. तुमच्या हातामध्ये जर 100 रुपये असेल तर तुम्ही 100 रुपयाचंच नियोजन कराल. अजून तुमची कॅपॅसिटी 15-20 रुपयाची कर्ज काढण्याची असेल, तुम्ही 15-20 रुपयाचे कर्ज काढाल. तेच केलेलं आहे. मी जे सांगत होतो ते लोकांपर्यंत गेलं पाहिजे. लोकांचं प्रेशर हे केंद्र सरकारवर पण बिल्टअप झालं पाहिजे. आज सगळे मोठे टॅक्सेस कलेक्शन जे आहे ते केंद्र सरकारकडे आहे. सर्वात जास्त टॅक्स कलेक्शन देणारा महाराष्ट्र आहे. त्याच्यानंतर कर्ज निर्माण सर्वात मोठ्या प्रमाणावर करू शकतं ते केंद्र सरकार. महाराष्ट्र सरकारला किंवा कुठल्याही राज्य सरकारला आरबीआयच्या FRBMच्या रूल प्रमाणे एकूण तुमच्या जीडीपीच्या 25% वरती कर्ज जाता येत नाही. आपण वी आर ऑलरेडी ऍट 17%, 18%. ते आपण कर्ज काढू असं नाही की काढणार नाही. आपण सगळ्या गोष्टींचा विचार करतोय. चौथी गोष्ट, नोट प्रिंट करण्याचा अधिकार कोणाला आहे तर तो केंद्र सरकारला आहे. राज्य सरकारने आपल्या हातातलं दिलं आता पहिल्या याच्यात, पुन्हा गरज पडली पुन्हा देईल. शिवभोजन थाळीपासून जे लोक हातावरचं पोटावर आहे त्या सगळ्या लोकांचा विचार जो आहे तो राज्य सरकारने केलेला आहे, नाही केलेला असा नाही. आणि हे सुद्धा मुख्यमंत्र्यांनी मान्य केलेलं आहे की एवढं करून सुद्धा काही ना काही जे आहे ती अडचण होणार आहे आर्थिकदृष्ट्या, ती लोकांना सोसावी लागणार आहे. आणि त्यांनी सांगितलं की आपल्याला जे म्हणून काही करता येईल पुढच्या ते आपण करू, पण हे सोसावं लागणार आहे. पण आपण जेव्हा कधी आम्ही हा प्रश्न उपस्थित करतो ठीक आहे. म्हणजे तुमच्या ऐका ना, म्हणजे तुम्हाला लास्ट शेवटला मुद्दा याला जोडून शेवटला मुद्दा राहिला तर डिस्कशन अपूर्ण राहील. मला याला जोडून हा मुद्दा लावायचा आहे की आता कोणत्या पक्षाचा प्रश्न नाही आहे, आता कोणत्या राज्य सरकारचा प्रश्न नाही आहे. आता प्रश्न हा आपला आहे. मग केंद्राचाही आहे तो राज्याचाही आहे. मग केंद्राने पण तेवढ्याच ताकदीनं जे आहे ते पुढे येणं गरजेचं आहे. जगभर ज्या पद्धतीने झालं, आता $3 ट्रिलियन पॅकेज अमेरिकन सेंट्रल गव्हर्नमेंटने दिलं, तिथे त्यांनी म्हटलं नाही लुझियानाने किती दिलं, टेक्सासने किती दिलं, न्यूयॉर्कने किती दिलं, वॉशिंग्टनने. असं होत नाही विलास. आज जे आहे ते कलेक्टिव्ह एफर्ट्स करण्याची गरज आहे. आज एकत्रितपणे उभं राहण्याची गरज आहे आणि आम्ही त्याची अपील करतोय. जेवढं शक्य राज्य सरकारला आहे तेवढं दिलं. तुम्ही म्हणता ना त्याच्यापेक्षा पुढे जाऊन राज्य सरकार करेल. पण ज्या काही मर्यादा असतात त्या मर्यादाच्या अनुषंगाने आपण किती स्ट्रेच करू शकतो आपली कॅपॅसिटी, त्याला सुद्धा मर्यादा आहे. त्यामुळे केंद्र सरकार जे आहे त्याच्याकडे हे विनंती नाही काय, आपण काय केंद्र सरकारला आपण काय म्हणणार आहे, विनंतीच करणार आहे ना. नाही दिलं तर राज्य सरकार आपली जबाबदारी घेणार. राज्य सरकार आपली जबाबदारी झटकू शकत नाही. चला ठीक आहे अतुलजी चला ठीक आहे. लोकांची भावना आहे, लोकांची भावना तुम्ही माझे मित्र जरी असलात तर ती भावना मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. तुम्ही म्हणताय की जे दिलंय आणि आता इथून पुढे पण करू. मी आता थेट माझे प्रतिनिधी आहेत मोहसिन, मला सांगा रिक्षावाल्याला 1500 रुपये मिळत आहेत, पुरणार आहेत, त्याचा व्यवसाय सुरू राहणार आहे. 15 दिवस रिक्षा बंद आहे. कितीला शिफ्ट होते, कितीला शिफ्ट चालू होते, त्याच्या घरात किती लोक असतात, काय बजेट आहे रिक्षावाल्याचं? नक्की सर, आपण काही दिवसांपूर्वी लॉकडाऊन यात्रेमध्ये पण रिक्षावाल्यांची व्यथा दाखवली होती आणि त्यात त्यांचं बजेट कसं आहे हे पण दाखवलं होतं. तर एकूणच जर 1500 रुपये जर दिले जात असतील तर हे 1500 रुपये रिक्षावाल्यांना परवडणारे नाहीये. कारण घर खर्च चालवणे, त्याच्या घरात जर 2 मुलं आणि एक कुटुंबात 3-4 लोकांचंही कुटुंब असलं तर गाडीचा हप्ताच हा जवळपास 4 ते 5 हजार रुपये असतो आणि ते कसं भरायचं हा नियोजन त्यांच्या पुढे असतो. आणि आता हा 1 महिना आणि विशेष म्हणजे मागील जे 2-3 महिने होते त्यात सुद्धा त्या लोकांचा व्यवसाय नव्हता. कारण औरंगाबादचा जर विचार केला तर औरंगाबादचे पर्यटन स्थळ जवळपास सगळे बंद होते, महत्वाचे ठिकाण सगळे बंद होते आणि हे सगळं बंद असल्यामुळे रिक्षा चालकांचा जो व्यवसाय होता तो कोलमडला होता. त्याच्यातून ते फक्त स्वतःचं कुटुंब चालवत होते. त्यांच्यावर ऑलरेडी 2-2, 3-3 हप्ते थकबाकी आहे. अनेक रिक्षा चालकांना नोटिसा सुद्धा आलेल्या आहे, हप्ते भरा नाही अन्यथा तुमच्या गाडी जी आहे ती आम्ही परत नेऊ. असं असताना आता सरकारने फक्त 1500 रुपये जे दिले ते त्या रिक्षा चालकांना परवडणारे नाही आणि त्यामुळे रिक्षा चालक हे मोठ्या अडचणीत येणार आहे. त्यामुळे रिक्षावाले किंवा इतर जे व्यावसायिक आहे रिक्षा चालकासारखे टॅक्सीवाले ते सगळ्यांना हा जो लॉकडाऊन आहे तो परवडणारा नाही. विलास सर. अतुलजी तुम्ही मुद्दे सुद्धा ऐकून घ्या. तुम्ही काँग्रेसचे प्रवक्ते आहात. काँग्रेस हा सरकारमध्ये असलेला एक पक्ष आहे. लोकांच्या भावना काय आहेत या तुम्ही ऐकून सरकारपुढे मांडणं हे तुमचं काम आहे. म्हणून मी तुम्हाला टू द पॉइंट तुमच्याशी चर्चा करतोय. मी जाणार आहे संतोषकडे. संतोष,
हे झालं रिक्षावाल्यांचं. आता इमारत बांधकाम करणारा जो मजूर आहे, आमच्या मुंबईला तर त्याला 500 रुपये मिळतात, पण जळगावमध्ये एखादा बिगारी, एखादा मिस्त्री, एखादा सुपरवायझर, याचा पगार किती आहे दिवसाचा? त्याचं कामच बंद आहे वर्षभरात. ठीक आहे, कन्स्ट्रक्शनचं काम काही ठिकाणी सुरू आहे, मुंबईत सुरू आहे, पण जळगाव असेल, इतर भागामध्ये असेल, ते सगळं संपलेलं आहे. दिवसाचं काय बजेट आहे मला सांगा कामगारांचं? विलास सर, नेमकं आता लॉकडाऊन जाहीर केलेला आहे, म्हणजे मिनी लॉकडाऊनच म्हटला येईल हा. आपण बांधकाम व्यावसायिक जर म्हटलं की हा मोठ्या प्रमाणात बांधकाम व्यावसायिकामध्ये जे मिस्त्री लोक काम करत असतात, जे कामगार काम करत असतात, यांना हातावर पोट भरण्यासारखं असतात. अनेक गोष्टी ज्या असतात यांचा म्हणजे रोजचा म्हणजे आज पैसा आला तरच त्यांना घर खर्चाला चालणार आहे. तर तुम्ही प्रश्न उपस्थित केला की बांधकाम व्यावसायिक जे असतात किंवा जे म्हणजे पूर्ण प्रश्न मी ऐकला नाही, पण त्यातला थोडासा मला काही अंश कळला, म्हणून मी त्या गोष्टी सांगतोय की बांधकाम व्यावसायिक आणि याबरोबर ज्या मजूर लोक जे असतात काम करणारे, यांचा खूप मोठा प्रश्न राहणार आहे. पण आता बांधकाम व्यावसायिक बनणं हे थोडंसं ठप्प राहणार आहे. सरकारने जर आता मुख्यमंत्री जे बोलले की मोठ्या प्रमाणात काम, काही गोष्टी लॉकडाऊन असेल म्हटलं जे मजुरांना येण्याची जाण्याची व्यवस्था करावी, पण मात्र जे बांधकाम खास करून मजूर आहे हे हातावर असतात, त्यांच्या हाताचा हा खूप मोठा प्रश्न आहे. कारण यांना काही असंघटित मजूर असतात, यांना नेमकं कशी मदत करणार ह्याबद्दल सांगितलं नाहीये. कारण हा जो मजूर जो असतो हा खूप हातावर असतो आणि यांचं कुटुंब चालणं खूप मुश्किल असतं. त्यामुळे सरकारने याकडे थोडंसं मला आता अजून लक्ष दिलं पाहिजे. दुसरा असा मुद्दा आहे की काही सरकारने थोड्याशा मदत जरी केल्या असल्या, पण विरोधी पक्ष नेहमी वारंवार एक शब्द नेहमी सांगायचा की सलून व्यावसायिक आहे. सलून व्यावसायिक जे आहेत त्यांच्यावर तर खूप मोठा गंभीर परिणाम होणार आहे. कारण काल आणि आज काही समोर आलंय की एका सलून व्यावसायिकाने आत्महत्या केली. सलून व्यावसायिकासंदर्भातलं मुख्यमंत्र्यांनी अजूनपर्यंत काही स्टेटमेंट केलं नाही. ते जर दिलं असतं तर खूप महत्वाचं, कारण त्यांचं कुटुंब सगळ्यात जास्त फटका बसला असता सलून व्यावसायिक जे आहेत, म्हणजे नाभिक समाज आहे, यांच्यावर जास्त याचा परिणाम होतो. कारण गेल्या मागच्या वर्षी लॉकडाऊनमध्ये तोच वर्ग मोठ्या प्रमाणात भरडला गेला आणि आताही ज्यावेळेस मिनी लॉकडाऊन चालू केला, म्हणजे निर्बंध लावले, त्यावेळेस सलून व्यवसायावर थेट परिणाम झाला. कारण अनेक सलून व्यावसायिक छोटे छोटे गावात असतात किंवा टपरी त्यांचा व्यवसाय असतो आणि त्यांच्यावर मोठा परिणाम झालाय. आणि कुठेतरी चला यांनाही चला सरकारने चला, कुठेतरी बिलकुल बिलकुल बिलकुल, मी येतो भरपाई पुन्हा द्यायला पाहिजे, हा महत्वाचा. तुमच्याकडे. संदीप वानखेडे आमचा प्रतिनिधी बुलढाणा. लॉकडाऊन यात्रा मॅक्स महाराष्ट्राची सुरू आहे. या लॉकडाऊन यात्रेमध्ये जे छोटे छोटे उद्योजक आहेत, छोटे छोटे टपरीवर काम करणारे आहेत, छोटे छोटे रिक्षा चालक आहेत, जे वडापावचा व्यवसाय करतात, यांच्यासोबत त्यांनी लॉकडाऊन यात्रा केली आणि त्याचं जगणं काय आहे ते महाराष्ट्र पुढे मांडलेलं आहे. संदीप, मला सांगा, आता कामगारांचं झालं, तर एखादा जो टपरीवर भजी तळणारा किंवा जो आपलं हे काम छोटस काम करतो आणि दिवसाला 500, 600, 1000 रुपये देतो, त्याला जर 1500 रुपये दिले तर त्याचं घर काय कसं चालेल आणि काय प्रतिक्रिया येतील? मला तुझा अनालिसिस मला हे हवं आहे की आता लॉकडाऊन जाहीर झालाय, तुझ्या जिल्ह्यामध्ये तू जिथे लॉकडाऊन यात्रा केली त्यांची काय तळमळ आहे आणि त्यांच्याकडून काय प्रतिक्रिया येईल? सर, साधारणतः आपण पाणीपुरी जे छोटे मोठे व्यावसायिक आहे जे पाणीपुरीचा व्यवसाय करतात, त्याचबरोबर छोटासा रस्त्यावर बसून भाजीपाल्याचा व्यवसाय करतात किंवा जे बूट पॉलिश वगैरे करतात, यांच्या आपण प्रतिक्रिया यावेळेस जाणून घेतल्या होत्या. तर यांचं सरळ असं म्हणणं होतं की ते दिवसाला हा सगळा व्यवसाय करून 200 ते 300 रुपये दिवसाला कमावतात आणि आपण याचा जर विचार केला तर महिन्याला ते 9 ते 10,000 रुपयापर्यंत जातात आणि या 9 ते 10,000 रुपयाच्या पाठीमागे त्यांच्या कुटुंबामध्ये किमान 5 जण हे त्यांच्या पाठीमागे त्याच्यावर उदरनिर्वाह चालतो. या 9,000 रुपये म्हणजे त्याच्यावर फक्त त्यांचं उदरनिर्वाह चालतो. त्याच्यामध्ये त्या पैशातून जे त्यांच्या मुलांना चांगल्या पद्धतीचं, जसं आपण इंग्लिश कॉन्व्हेंटमध्ये म्हणतो, त्याच्यामध्येही शिक्षण देऊ शकत नाहीत. आणि याच व्यावसायिकांनी ज्या गेल्या वर्षीच्या लॉकडाऊनमध्ये अशा पद्धतीनं शासनाला सहकार्य केलं होतं, घरात राहिले होते, परंतु यांच्यावर कुठेतरी उपासमारीची वेळ आली होती आणि परत या लोकांवर अशा पद्धतीने जर आता 1500 रुपये दिले तर हे कुठेतरी यांची चेष्टा केल्यासारखं होते असं मला वाटते. कारण जिल्ह्यामध्ये या लोकांना आता लॉकडाऊन लागल्यामुळे कोरोनाने त्यांचा मृत्यू होईल तेव्हा होईल, मात्र कुठेतरी आता यांचा उपासमारीने मृत्यू होऊ नये अशी शंका देखील त्यावेळेस काही जे छोटे व्यावसायिक आहे यांनी व्यक्त केली होती. आणि 1500 रुपये जर विचार केला तर हे 5 जण जर एका कुटुंबात असतील तर किमान 3 ते 4,000 रुपयाचा किराणा, जो जीवनावश्यक आपण ज्याला म्हणतो, याची गरज असते. आणि एका व्यक्तीला महिन्याचे किमान 4 ते
एक 5 ते 6 किलो धान्य लागतं एका व्यक्तीला, आणि 5 व्यक्ती जर त्या कुटुंबात असतील तर त्याला 30 ते 40 किलो धान्य लागते. आणि हे 3 ते 4 किलो महिन्याचं जर धान्य शासनाकडून मिळत असेल आणि 1500 रुपये जर त्याला मिळत असतील, तर त्याला तो 100% बाहेर पडण्याची त्याची मानसिकता तयार होईल. कारण कोरोनाने तो बाहेर पडल्यावर मरेल तेव्हा मरेल, पण घरात बसून तो उपासमारीने मरेल हे त्याला दिसतंय. आठवलं बिलकुल. अतुलजी ऐकलं. म्हणजे आता मला प्रश्न पडला आहे की जे मध्यमवर्गीय आहे त्यांच्या हाताला 2 पैसे तरी असतात, पण साधा कामगार आहे. मला गेल्या वेळेला तुमच्या सरकारची भूमिका जी आहे ती खूप आवडली होती. ती यासाठी आवडली होती अतुलजी, की उद्धव ठाकरे यांनी अत्यंत संवेदनशीलपणे परप्रांतीयचे जे कामगार आहेत त्यांच्याविषयी जी आस्था निर्माण व्यक्त केली होती ती सलाम करण्यासारखी होती. पण आता 1 वर्ष झालंय, तुम्ही कर्ज काढा, निदान तुम्ही जो आकडा दिलेला आहे त्याच्यापैकी आणखी 1,500-2,000 जर वाढून दिले असते तर कदाचित लोक, म्हणजे मला तर आता निवेदन करताना उद्धव ठाकरे जे अर्जव करत होते की तुम्ही रागवू नका, संतापू नका, समजून घ्या, त्याच्यामध्ये आणि कृतीमध्ये काही फरक जाणवतोय. ती संवेदना कुठे गेली आता? असं आहे विलास की 3 किलो 2 किलो बोलत असताना आणि 1500 रुपये जाहीर करत असताना माझा असा समज आहे, तर मला ते कन्फर्म करावं लागेल, 7 ते 8 कोटी लोकांबद्दल ते बोलले. म्हणजे 7 ते 8 कोटी लोक म्हणजे त्यांनी कुटुंब हा घटक नाही धरलेला आहे, तर व्यक्ती हा घटक धरलेला आहे. मग प्रत्येक व्यक्तीला एवढं अन्नधान्य मिळणार आहे आणि प्रत्येक व्यक्तीला पैसे मिळणार आहेत. त्यामुळे जर एका घरामध्ये पती पत्नी हे जर कामाला जात असतील तर त्यांना 3,000 रुपये मिळणार आहे. एका घरामध्ये 5 लोक असतील तर त्यांना 15 किलो तांदूळ मिळणार आहे. पण जे काय असेल 3 किलो 2 किलो त्याचं कॅल्क्युलेशन युनिट जे आहे घरातले त्याच्याप्रमाणे मिळणार आहे. पण एक गोष्ट म्हणजे पहिले तर मी मॅक्स महाराष्ट्राचं अभिनंदन करतो की अतिशय ज्या तबक्याला कोणी हात लावत नाही, ज्या समाजातला जो घटक आहे, ज्या घटकापर्यंत कोणी पोहोचत नाही, त्या घटकाची रियालिटी जी आहे या माध्यमातून आपण पुढे मांडता आहात, त्यांचे कॅल्क्युलेशन देत आहात. आता याच्या वरचा जो खर्च आहे तो खर्च आहे विलासजी. पण मागच्या वेळेस काय केलेलं होतं की काही हप्ते लोकांचे होते. आता एक वर्ग आम्हालाही असं माहिती आहे, आम्ही पण ग्राउंडवर काम करतो. एक वर्ग असा आहे ज्याचा 20,000 रुपये 25,000 रुपये पगार असतो, त्याचं घर असतं, त्याचं गाडी असते, टीव्ही असतो, त्याच्या इन्स्टॉलमेंट्स असतात, त्याची नोकरी अशा याच्यात जाऊ नये ह्याचा पण विचार ह्यावेळेस झालेला आहे. कारण की लोकल बंद नाही केली. का बंद नाही केली? पत्रकारांची पण मागणी होती. काही लोक जे इसेन्शियली कामावर जातात या तबक्यातले, त्या लोकांना तिथे कामावर न जातल्यामुळे नोकऱ्याकडे त्यांचे पगार थांबले. म्हणून मग ज्या लोकांना आवश्यक आहे त्या लोकांसाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था जी आहे ती ठेवण्यात आलेली आहे. याचं कारणच असं आहे की ते लोक तुम्ही मदत करायला गेलं तर ते मदत पण घेऊ शकत नाही, कारण की ते ना गरीब असतात ना श्रीमंत असतात. तर मागच्या वेळेस काय झालेलं होतं की त्यांचे जे हप्ते थांबले होते, मोरेटोरियम दिला म्हणजे त्यांना तुम्ही 3 महिने 6 महिने 8 महिने तुम्ही भरू नका, पण इंटरेस्टवर इंटरेस्ट लागला तेवढाच माफ केला, इंटरेस्ट माफ केला नव्हता. इतर ज्या गोष्टी आहेत त्यांचे इन्स्टॉलमेंट्स असतील, इतर सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याचा रेकॉर्ड जो आहे तो बँकांकडे असतो, तो त्यांनी जिथून कर्ज घेतलं त्यांच्याकडे असतं. तर आमची अपेक्षा एवढीच आहे की राज्य सरकारकडनं जेवढं शक्य आहे 7-8 कोटी लोकांचा विचार जो आहे तो प्राधान्याने केला आहे. अजून गरज पडतील आपले जे सजेशन आहे ते सजेशन त्याचं स्वागतच आहे, ते तिथे ठेवण्यातच येतील, याच्याशी काही दुमत असण्याचं कारण नाही, नाही. सजेशन पण ह्या नाही, गोष्टी ज्या आहेत प्राधान्याने केला. किरण सोनवणे माझ्यासोबत आहे, अतुलजी किरण सोनवणे माझ्यासोबत आहे. किरण, अतुलजीचं ऐकलंय. अतुलजी काय म्हणतात की करण्याचा प्रयत्न केला, सरकारने करण्याचा प्रयत्न करायचं नसतं, सरकारने करायचंच असतं, म्हणून त्याला अधिकार करत असतो. आहे ना आपला विलास, ऍक्ट काय बोलतो असतो. तू? कोणती भाषा वापरतोय? नाही, नाही, कोणती भाषा वापरता विलास तुम्ही? 1500 रुपये भाषा कशी वापरताय तुम्ही? भाषा कशी वापरताय तुम्ही? काय भाषा वापरली? भाषा कशी वापरताय विलासजी तुम्ही? मी गरिबांची तुम्ही भाषा वापरली की नाही नाही, मी तुम्हाला खरी भाषा सांगतो ना. 7 ते 8 कोटी म्हणजे युनिट. नाही मी युनिट सांगितलं तुम्हाला. हो, बिलकुल करायला पाहिजे, 100% करायला पाहिजे. सरकारची जबाबदारी सरकार घेत आहे. सरकार आपली जबाबदारी घेत आहे विलास. सरकार आपली जबाबदारी घेत आहे. सरकारने घेतले. मी तुम्हाला सांगितलं की ते पर युनिट म्हणजे फॅमिली युनिट नसेल, ते प्रत्येक व्यक्ती म्हणून युनिट असेल. आणि 7 ते 8 कोटी म्हणजे 12 कोटी आपली पॉप्युलेशन आहे. 12 कोटीमध्ये 7 कोटी कुटुंब राहू शकत नाही. 12 कोटीमध्ये कमीत कमी 3 कोटी कुटुंब असतील. आणि जर 7 कोटींचा जर विचार केला असेल तर प्रत्येक व्यक्तीला ते पैसे मिळाले पाहिजे असा विचार केला असेल. तुम्ही काय करता आहात? जो तुमच्या समोर वागतोय, जो सगळं करायला तयार आहे त्याला झोडपून काढता. पण तुम्ही केंद्र सरकारची जबाबदारी मी जेव्हा तुम्हाला सांगितली आता की बँकांमधले पैसे त्यांनी इंटरेस्ट माफ केला पाहिजे, त्यांनी त्यांच्या इन्स्टॉलमेंटचे पेचेक दिले पाहिजे. बीजेपीला तुम्ही प्रश्न विचारत नाही, हा माझा प्रश्न आहे. तुम्ही केंद्र सरकारची जबाबदारी आहे त्याच्याबद्दल प्रश्न उपस्थित करत नाही, हा माझा प्रश्न आहे. आणि राज्य सरकार जे करता आहात त्याच्यामध्ये तुम्ही नक्की सांगा, ते करू, ते आमचं म्हणजे कर्तव्य आहे ते करणं.
पण तुम्ही जिथे प्रश्न विचारायला पाहिजे, ज्या गोष्टीसाठी प्रश्न विचारायला पाहिजे ते प्रश्न विचारत नाही, तुम्ही साप सोडता आणि भुई धोपटता. हा माझा प्रश्न आहे. पण अतुलजी, अहो आम्ही महाराष्ट्रातले मतदान आहोत, आम्ही राज्य सरकार निवडून दिलंय. अहो पण बँका एसबीआय बँका नॅशनलाइज बँका ज्या आहेत त्या काही तुम्हाला विचारलं, आमचा नेता कोण आहे, आमचा मुख्यमंत्री कोण आहे, आमचं सरकार कोण आहे, सरकार तुम्ही आहात. आम्ही समजून तुम्हाला घ्या, विचारलं ना. समजून मी घ्या, पत्रकार समजून जरी असलो, केंद्र सरकारची जबाबदारी राज्य सरकार कशी पार पहिली पाडणार? बांधील की महाराष्ट्रात अहो, दिली ना. अरे हो ना बाबा, मी कुठे महाराष्ट्राच्या बाहेरचं म्हणतो, मी कुठे तुम्ही पाकिस्तानला जाऊन मदत करा मग म्हणतो. आम्ही तुम्हाला जी प्रश्न केंद्र विचारणं सरकारची चुकीचं आहे जबाबदारी आहे ती का? राज्य सरकार. हो, मी तुम्हाला काय म्हटलं, तुम्ही आम्हाला प्रश्न विचारला, आम्ही आमची जबाबदारी करतोय. तुम्ही जे सजेशन दिले त्याचा पुन्हा आम्ही ठेवू आणि त्याचाही विचार करू. तेही करा, चला, तेही ठीक आहे, करणार, ठीक आहे. विचार सोडा. पण तुम्ही ठीक केंद्र आहे. सरकारला का प्रश्न विचारत नाही? केंद्र सरकारचं काम केंद्र सरकारच करू शकते, नाही सर, राज्य केंद्र सरकार नाही सरकारला करू शकत. विचारणार ना प्रश्न, केंद्र सरकारलाही प्रश्न विचारणार. माझ्यासोबत आता किरण सोनवणे आहेत, रवी आंबेकर, मी तुमच्याकडे पुन्हा येतो. किरण, अतुल लोंढे प्रवक्ते आहेत, अभ्यासू आहेत, अधिकारी होते, ते आता काँग्रेस पक्षामध्ये आहेत. त्यांचं काँग्रेस पक्षातील अनेक नेत्यांशी खूप चांगलं आहे, त्यांचं वक्तृत्व चांगलं आहे, आकडेवारी तर प्रचंड चांगली आहे. आता मला सांगा किरण सोनवणे, की अतुल लोंढे यांनी जी भूमिका मांडली ती काँग्रेस पक्षाचीच भूमिका आहे. मला वाटत नाही की विजय वडेट्टीवार असतील, अशोक चव्हाण असतील किंवा इतर कोणी असतील, याच्या व्यतिरिक्त ते भूमिका मांडू, याच्या वेगळी भूमिका ते मांडतील. किरण, काय पॅकेज, म्हणजे या पॅकेजमध्ये गरिबाचं पोट भरणार आहे 15 दिवस? पण एक आपण राज्य सरकारचा जो आता लॉकडाऊनचा जो निर्णय घेतलेला आहे, तर तो लॉकडाऊनचा निर्णय घेतल्याच्या नंतर आपल्याला असं दिसत आहे की राज्य सरकारने अतिशय घाई न करता लोकांना वेळ देऊन आणि ज्या पद्धतीनं त्यांनी काही जी नोंदणीकृत गरीब लोक आहेत, म्हणजे दारिद्र्य रेषेखालील लोक आहेत, त्यांचा तरी विचार केल्याचा प्रथमदर्शनी आपल्याला विलास दिसतोय. एक गोष्ट. दुसरी गोष्ट अशी की असंघटित कामगार जे आहेत, जे नोंदणीकृत नाही आहेत, नाका कामगार आहेत, ज्यांना कुठल्याही प्रकारचं साथ नाही आहेत, किंवा जे नोंदणी पालावरती राहणारे लोक आहेत, तर त्यांचा प्रश्न आहे की ते नोंदणीकृत नाही म्हणून त्यांच्यापर्यंत सरकारची थेट मदत पोहोचणार नाहीये. पण हा लॉकडाऊन घेत असताना बऱ्याचशा घटकांचा विचार राज्य सरकारने केला आहे असं आपल्याला प्रथमदर्शनी तरी वाटतं आहे. आणि ज्या पद्धतीचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे की ज्याच्यामध्ये रिक्षावाले असतील, नोंदणीकृत फेरीवाले असतील किंवा बांधकाम व्यवसायामधले नोंदणीकृत बांधकाम कामगार असतील, यांचा सगळ्यांचा जो त्यांनी निर्णय म्हणजे विचार केलेला आहे, तर आपण जर असं पाहिलं की यापूर्वी जो लॉकडाऊन केला गेला होता केंद्राच्या वतीनं, तर त्याच्यापेक्षा हा थोडासा विचारपूर्वक केलेला लॉकडाऊन आहे असं आपल्याला सहज म्हणता येतं. आणि अतुलजी जी भूमिका मांडली ते प्रवक्ते आहेत त्या पक्षाचे. रवी, तुझी तब्येत बरोबर आहे का? रवी, तुझी तब्येत बरोबर आहे का? नाही, तर मला अतुलजींनी दिसतोय थोडा. जी भूमिका मांडलेली आहे तर ती ते पक्षाचे प्रवक्ते आहेत, त्यांचं काम ते चोखपणे करतायत, त्याच्याबद्दल आपल्याला काही बोलायचं कारण नाहीये. पण लॉकडाऊन करत असताना ज्या पद्धतीच्या काळजी घेतल्या पाहिजे, सर्वात महत्वाची गोष्ट आहे की मागच्या वेळेस कोविडसाठी जो खर्च झाला, उदाहरण द्यायचं झालं तर साधारणतः एक 50 ते 40 ते 45 कोटी रुपये खर्च करून ठाणे जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी कोविड सेंटर उभे केले आणि ते कोविड सेंटर चालूच झाले नाही. म्हणजे अगदी भिवंडी जवळच्या असणाऱ्या बाबगाव जवळ सांडप नावाचं गाव आहे, ज्याच्यासाठी ठाणे जिल्ह्यातल्या कलेक्टरनी तिथे असणाऱ्या सगळ्या पद्धतीनं जवळपास 35 कोटी रुपये खर्च केले आणि एकही पेशंट तिथे आतापर्यंत दाखल झालेला नाही. तिथे यंत्र येऊन पडलेले आहेत, तिथे कुठल्याही प्रकारचा डॉक्टर नाहीये, पॅरामेडिकल फोर्स नाहीये, एक फक्त तिथं वॉचमॅन असतो आणि तो वॉचमॅन फक्त तिथं देखरेख करायला असतो. मग कोविडच्या नावाखाली राज्य सरकार किंवा राज्य सरकार मधली ही जी ठेकेदारी पद्धत आहे, ती ठेकेदार कुठेतरी काम करताय का? दुसरा महत्वाची गोष्ट अशी की म्हणजे वैद्यकीय सुविधा देण्याच्या ऐवजी म्हणजे या पद्धतीनं वैद्यकीय सुविधा मिळत नाहीये. आता उल्हासनगरचं जर उदाहरण घेतलं तर उल्हासनगर मधलं कोविड सेंटर आहे, ज्याच्या एका कोविड सेंटरमध्ये 200 पेशंट असतात. त्यांच्या देखरेखीसाठी काय आहे तर एक डॉक्टर आणि 2 नर्स, रात्रीच्या यायला तर फक्त 1 नर्स. आता मला सांगा की 200 ज्या ठिकाणी पेशंट आहेत, उल्हासनगर सारख्या 7.5 लाख पॉप्युलेशन असणाऱ्या ठिकाणी जर 200 पेशंट कोरोनाचे असतील आणि तिथे फक्त 2च लोक असतील. उद्धव ठाकरे यांनी जे म्हटलेलं आहे की बेड्स नाहीयेत, ऑक्सिजन नाहीये, ही वस्तुस्थिती आहे, याच्यामध्ये काही वाद नाहीये. पण आता एक प्रतिक्रिया येते केशव उपाध्याय प्रवक्ते भाजपचे, ते असं म्हणतात, त्याचं ट्विट आलेलं आहे,
राजा उधार झाला, हाती भोपळा दिला. अतुलजी, राजा उधार झाला, हाती भोपळा दिला. आजच्या मुख्यमंत्र्यांच्या भाषणाचा अर्थ, महाराष्ट्रातील मोठा वर्ग महाराष्ट्रात उद्यापासून सुरू होणाऱ्या लॉकडाऊनमुळे बाधित होणार आहे. मात्र मदतीचा देखावा केला तरी तुटपुंजा मदतीत हा वर्ग वंचित राहणार आहे. चला ठीक आहे, यावर मी अतुलजी नंतर तुमची प्रतिक्रिया घेतो. रवी, मला हे सांगा की आता अतुल लोंढे चिडलेले आहेत. ठीक आहे, ते माझे मित्र आहेत. अरे नाही, चिडलो नाही बाबा, पत्रकारांचे मित्र चिडलो आहेत. नाही. माझा मी अतुल माणूस आहे, मला काय एबीसीडी येत नाही, मला काही कायदा कळत नाही. पण मी सरकारने माझी काळजी घेतली पाहिजे. 1 वर्ष लोकांचा पगार अर्धवट आहे, 25% पगार नाही आहे, रिक्षा बंद आहे, टॅक्सी बंद आहे. आज औरंगाबादमध्ये अनेक कार चालक आहेत. अतुलजी, तुम्ही कधी टॅक्सी आणि भाड्याने घेता टुरिस्टची, त्यांची अवस्था एवढी वाईट आहे की 1 रुपयाचा धंदा नाही, पण बँकेचा हप्ता येतोय. आता तुम्ही म्हणाल की हे सगळं आरबीआयचं आहे, त्याला मला काही पडलं नाही. मी तुम्हाला निवडून देत असतो आणि केंद्र सरकार हे आमचं सरकार आहे, तुम्ही आमचे सरकार आहात. रवी, काय याच्यातून आणखी मार्ग काढता आला असता? 2 पैसे अधिक जर दिले असते, ठीक आहे, एका वेळेला थोडंसं कर्ज वाढलं असतं. म्हणजे केंद्र सरकार 20,000 कोटी रुपयांचं संसद भवन बांधतंय, तर महाराष्ट्रात खूप चांगली परिस्थिती असंही नाहीये. तुम्ही विधान भवनाचं रेनोव्हेशन केलं, बंगल्याचं रेनोव्हेशन केलं, मंत्र्यांचे ज्या सुविधा आहेत त्या सुविधा तुम्ही कायम ठेवतायत, पण 1 रुपया मात्र वाढून देत नाही गरिबांना, असं मला वाटतं. तुमची भूमिका काय आहे, रवी? तुमचा माईक सुरू करा, रवी. मला असं वाटतं विलास की आपण या सगळ्या घटनांना आता आपण थोडस राज्य सरकार, केंद्र सरकार किंवा इमोशनल कुठल्याही पद्धतीने न होता थोडस आणखीन आपण एवढी वर्ष सरकार किंवा प्रशासन एवढं जवळून कव्हर करतो, त्यामुळे त्या अँगलने बघूयात आता या सगळ्या गोष्टींना. 15 दिवसांचं हे पॅकेज आहे. 15 दिवसामध्ये हा प्रश्न सुटणार आहे का? ज्या पद्धतीचं हेल्थ एक्सपर्ट्स आणि जागतिक पातळीवर जेवढे एक्सपर्ट्स आहेत, जेवढे लोक संशोधन करतायत, त्या सगळ्या लोकांचं म्हणणं आहे की ही प्रोसेस जी आहे, कोविड आणि त्याच्यानंतर होणारं जे काही फॉलआउट आहे, हे कदाचित पुढचे 2-3 वर्ष सुरू राहू शकेल. आता आपल्याला कोरोना सोबत जगायला शिकलं पाहिजे. तर आज आपण 5,000 कोटी किंवा 10,000 कोटी, 50,000 कोटी, 1,00,000 कोटी तुम्ही जेवढं काही पॅकेज द्याल, एवढं पॅकेज कमी आहे. कारण यामुळे संपूर्ण लाईफस्टाईल बदलणार आहे, जगाचं अर्थकारण बदलणार आहे आणि ज्या पद्धतीने आपण रचना बघतो, वर्ल्ड ऑर्डर म्हणतो, ते सगळ्या गोष्टी बदलणार आहेत. या गोष्टींना आता थोडंसं आपण अशी वरवरची चर्चा खूप झाली, आपण थोडं इन डेप्थ जाऊयात की यामध्ये राज्य सरकार आणि केंद्र सरकारने काय करायला पाहिजे. मला असं वाटतं की राज्य सरकारने आपल्या बेस्ट ऑफिसर्स, 5 ऑफिसर्स निवडावेत, 5 चांगले मंत्री निवडावेत, यांचं एक शिष्टमंडळ तयार करावं, त्यामध्ये विरोधी पक्ष नेते घ्यावेत आणि विविध संघटना असतील, विविध क्षेत्रातले मान्यवर असतील, अशा सगळ्या लोकांचा एक टास्क फोर्स घ्यावा. त्या टास्क फोर्सने विविध उपाययोजनांचं डॉक्युमेंटेशन करावं आणि केंद्र सरकारबरोबर लायझनिंग करावं. दिल्लीमध्ये आपलं एक डेस्क, ज्या वेळेला मला आठवतंय की इव्हन देवेंद्र फडणवीस यांनी काही अधिकारी दिल्लीमध्ये नेमले होते, जे केवळ केंद्रीय सरकारच्या योजनांचा पाठपुरावा करण्यासाठी दिल्लीमध्ये असायचे. ते नंतर त्यांचे भक्त झाले आणि आपण नंतर त्या सगळ्या अधिकाऱ्यांचं सगळं कार्यकर्तृत्व पाहिलेलं आहे. पण मला असं वाटतं की ज्यांची महाराष्ट्रावर निष्ठा आहे, आणि खास करून मला फार प्रांतिकवाद आणायला आवडत नाही कधी, पण तरी सुद्धा खास करून मराठी ऑफिसर्स नेमावेत. कारण उत्तर भारतीय अधिकारी नेमले तर ते दिल्लीमध्ये गेले की चापलुसीला लागतात आणि ते काम करत नाहीत आणि ते उणगत फिरतात दिल्लीमध्ये. हा आपला अनुभव आहे, मी स्वतः पाहिलेला आहे. त्यामुळे चांगले मराठी ऑफिसर्स, शार्प ऑफिसर्स, ज्यांना इकॉनॉमी कळतं, ज्यांना समाजकारण कळतं, ज्यांना जातीचं वेगवेगळे आस्पेक्ट्स कळतात, 12 बलुतेदार यांचे प्रश्न कळतात, अशा सगळ्या लोकांचे टास्क फोर्स करून दिल्लीमध्ये पहिल्यांदा पाठवावं आणि नरेंद्र मोदी सरकारबरोबर डेली लेवलवर विविध पातळ्यांवर त्यांनी आता याचे फॉलोअप करावेत आणि वेगवेगळे पॅकेजेस घेऊन यावेत. दुसरं काय करता येऊ शकेल? दुसरं हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीमध्ये सगळ्यात मोठा मुद्दा आहे. मी परवा एक लेख सुद्धा लिहिला होता की आता ही योग्य वेळ आहे. नरेंद्र मोदी असतील किंवा राज्य सरकार, ज्या मुख्यमंत्र्याला, ज्या सरकारांना विजन आहे, त्या सरकारांनी आता आरोग्य क्रांतीचा नारा दिला पाहिजे.
अरे ही आरोग्य क्रांती सरकार करू शकत नाही. सरकारने फक्त फॅसिलिटेट करावं. सरकारने सांगावं की आम्ही मुंबई पुण्याच्या आसपास आम्ही 5,000 हेक्टर जागा देतो की ज्याच्यामध्ये हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर तुम्ही उभा करा. जगभरातल्या अनेक मोठ्या मोठ्या कंपन्या इथे येऊ शकतील. तुम्ही मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर जे औद्योगिक शहर आहेत, अमरावती असेल, कोल्हापूर असेल, कोकणामध्ये रत्नागिरी असेल, जी औद्योगिक शहरं असतील त्याच्या आजूबाजूला अनेक हॉस्पिटल्स उभी करण्यासाठी लोकांना ओपन करा. त्यामध्ये मध्यंतरी नितीन गडकरी यांनी सांगितलं होतं की जी कुठली जिल्हा रुग्णालय आहेत त्या जिल्हा रुग्णालयाचं सेटअप तयार असतं. तिथे जवळपास एक 500 खाटांची हॉस्पिटल्स पण अनेक ठिकाणी आहेत. त्या ठिकाणी तुम्ही प्रायव्हेट महाविद्यालयांना त्यांना संलग्न करून त्यांना परमिशन्स देऊन टाका, जेणेकरून तातडीने म्हणजे उद्या एखादं वैद्यकीय महाविद्यालय सुरू करायचं झालं की त्याला हॉस्पिटल बांधायला लागतं. पण ज्या जिल्ह्यांमध्ये इतर कोणी यायला तयार नाही त्या ठिकाणची जिल्हा रुग्णालय जर संलग्न करून टाकली आणि कॉलेजेसची मान्यता दिली तर मला असं वाटतं की ज्यांच्याकडे पैसा पडून आहे, ज्यांचा पैसा पुसतोय, असे अनेक धनदांडगे आहेत ज्यांना नवीन हे हेल्थ सेक्टर कदाचित आपण म्हणूयात की आकर्षक वाटू शकतं, ज्यांना गुंतवणूक करायची. खूप लोक आहेत ज्यांच्याकडे 500,000 कोटी रुपये पडून आहेत. ते लोक हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये इन्व्हेस्ट करायला. बघा, शेवटी काळा पैसा असू नाही तर पांढरा पैसा असू दे, शेवटी लागणार तो लोकांच्याच कामासाठी, हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चरसाठी लागेल. मला असं वाटतं की काही महिन्यांमध्ये हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर आपलं दुपटीने वाढू शकेल. काही गोष्टींचं मला असं वाटतं की आता मायक्रो लेवलवर जाऊन अनालिसिस करायला पाहिजे. दुसरी गोष्ट की राज्य सरकारच्या बाबतीमध्ये राज्य सरकारचं चुकतंय कुठे? राज्य सरकारमध्ये बऱ्याच गोष्टींमध्ये मला असं वाटतं की बॅकफूटवर येण्याची प्रवृत्ती आहे की विरोधक काय म्हणतील, हा काय म्हणेल, तो काय म्हणेल. मला असं वाटतं की फ्रंट फूटवर खेळायची गोष्ट आहे. कारण बघा की 370 कलम रद्द करायचे तर कोणाला विचारलंय का नरेंद्र मोदींनी? ज्या वेळेला सरकार असतं तुमच्या हातामध्ये त्यावेळेला तुम्हाला ते राबवायला लागतं. लोकांचे जर तुम्ही अन्याय करत असाल, लोक प्रोटेस्ट करतील, सरकारने ऐकावं. पण ज्या वेळेला ही भूमिका त्यांनी उद्धव ठाकरेंनी ही भूमिका त्यांनी घेतली. त्यांनी असं म्हटलं की ठीक आहे, मला विलन म्हटलं तरी चालेल पण मी करणार आहे. खूप लेट झालेला आहे, खूप लेट झालेला आहे. मी तोच मुद्दा सांगण्याचा प्रयत्न करतोय की असं बोलल्यानंतर जो कणखरपणा 370 कलमसाठी दाखवला केंद्र सरकारने, तोच कणखरपणा कोविडसाठी महाराष्ट्र सरकारने दाखवला पाहिजे होता. ठीक आहे, मी पुन्हा तुमच्याकडे येईल. पण अतुलजी, मी तुमच्याकडे येण्यापूर्वी प्रवीण दरेकर विरोधी पक्षनेते यांची प्रतिक्रिया आलेली मी तुम्हाला ऐकवतो. प्रवीण दरेकर काय नेमकं म्हणतायत ते. संचारबंदी लावत असताना माननीय मुख्यमंत्र्यांच्या संवादातून दिसलं नाही आणि जी काही मदत करण्याचं तरी जाहीर केलंय ती मला वाटतं अत्यंत तुटपुंजी आहे. बरेच युटिलायझेशन होतोय. एका दिवसात त्या ठिकाणी 1200 कन्झ्युम करून मग तुम्ही आतापर्यंत आवश्यक लागणाऱ्या पुढच्या 15 दिवसाच्या महिन्याच्या साठ्याचं काय नियोजन केलेलं आहात, ही माहिती किंवा हा विश्वास त्या ठिकाणी आपण आकडेवारी सांगत असताना दिला गेला नाही. आपण बेड त्या ठिकाणी 3,25,000चे 3,50,000 झाले, साधारण 25,000 बेड वाढवले गेले. परंतु आयसीयू बेड किती वाढवले, व्हेंटिलेटर्स किती वाढवल्या, ऑक्सिजनेटेड बेड किती वाढवले, याविषयी कुठलीही माहिती, विश्वास दिला गेला नाही. रेमडेसिविर या ठिकाणी 50,000, या ठिकाणी मला असं वाटतं आज 20,000 बेड वाढवले गेले. परंतु आयसीयू बेड किती वाढवले, व्हेंटिलेटर्स किती वाढवल्या, ऑक्सिजनेटेड बेड किती वाढवले, याविषयी कुठलीही माहिती, विश्वास दिला गेला नाही. चला, हा एक मुद्दा आहे जो म्हणजे आरोग्य सेवा. ठीक आहे, तुम्ही मदत 1500 असेल, गरीब कामगार, ठीक आहे, तुम्ही अनेक घटकांचा उल्लेख केलेला आहे, त्यांना मोजलेला, आदिवासी असेल, रक्कम जरी कमी असेल, मी सरकार म्हणून तुमच्याशी भांडणारच आहे, मी पत्रकार आहे, त्यामुळे अतुलजी तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. हा मुद्दा लोकांचा आहे, तो मुद्दा मी तुमच्या समोर ठेवतोय. मला हे सांगा की आरोग्य एवढे मोकळेपणाने बोलणारे उद्धव ठाकरे आज आरोग्यावर रुग्णांची संख्या सांगितली, पण मी आता ऑक्सिजनसाठी केंद्राशी बोलणार आहे, किती बेड वाढले, मी आता ऐकलं की मुंबईमध्ये जम्बो कोविड हॉस्पिटल जे आहे ते तुम्ही काढताय 7 दिवसात किंवा 2 दिवसात होईल असं सांगतायत. ही आकडेवारी सुद्धा लोकांपुढे मांडायला पाहिजे होती, असं नाही वाटत तुम्हाला? अतुलजी बोला. असा एक कुठलीही जेव्हा घोषणा होत असते, मोठी घोषणा,
तेव्हा राज्याचे प्रमुख येऊन त्याची आउटलाईन सांगत असतात. आणि आपल्याला आठवत असेल की राज्याचे असो किंवा देशाचे असो, आपल्याला आठवत असेल की जेव्हा मोदी साहेब आले होते, जेव्हा त्यांनी ते 20 लाख कोटीचं कर्जाचं पॅकेज जे सांगितलं होतं, तेव्हा त्यांनी त्या पॅकेजच्या संदर्भात बोलले होते. आणि मग त्यानंतर त्याचे खुलासे जे आहे ते होत गेले. तसेच खुलासे जे आहे कोणत्या कोणत्या गोष्टीत किती किती काय आहे ते होत जाणार आहेत. आणि तुम्ही ज्या आता दोन्ही प्रतिक्रिया दाखवल्या त्या मला काही दखलपात्र वाटत नाही. प्रतिक्रिया अशी यायला पाहिजे नव्हती विरोधी पक्षाची. आता विरोधी पक्षांनी सरकारी पक्ष कोणी असं काही न धरण्यापेक्षा प्रतिक्रिया अशी यायला पाहिजे होती की राज्य सरकारने अजूनही द्यावं, आमच्या ह्या मागण्या आहे, पण आम्ही केंद्राची जी जबाबदारी आहे ती केंद्राची जबाबदारी आमच्या पक्षाचं सरकार केंद्रामध्ये असल्यामुळे ती आम्ही त्याची जबाबदारी पार पाडू असं जर म्हटलं असतं तर एक चांगला मेसेज जो आहे तो महाराष्ट्रामध्ये गेला असता की हे सगळं जे आहे या इमर्जन्सीच्या काळामध्ये सगळे एकसंघपणे उभे आहे. पण तसं न करता मी जर आता हा प्रश्न उपस्थित केला, विलास, माझंही ट्विट आहे, तुम्ही वाचून दाखवलं नाही. माझं ट्विट असं आहे की रेमडेसिवीरचा साठा गुजरात सरकारला भेटत नाही. रेमडेसिवीरचा साठा तुम्हाला तुम्हाला प्रत्यक्षात घेतलंय, त्यामुळे ट्विट वाचून दाखवलं नाही अशी चर्चा मी कधी माझ्या शो मध्ये करत नाही. तुमची तुम्हाला प्रत्यक्षात आणलं मी इथे. एक मिनिट. तर मी पण असं म्हणू शकतो आणि म्हटलेलं आहे मी की रेमडेसिवीरचा साठा गुजरात सरकारलाही भेटत नाही, केंद्र सरकारलाही भेटत नाही, महाराष्ट्र सरकारलाही भेटत नाही, पण भाजपच्या नेत्यांना मात्र भेटतं. भाजपच्या नेत्यांना 50,000 भेटतं, पण गुजरातमध्ये 5,000 रेमडेसिवीरचा साठा जो आहे तो आमच्याकडे आहे आणि पक्षाच्या कार्यालयातून आम्ही वाटतो असं म्हणतात. या गोष्टीला आता व्हॅल्यू नाही आहे. आता तू मै ह्या गोष्टीला व्हॅल्यू नाही आहे. व्हॅल्यू कुठल्या गोष्टीला आहे तर आज आपल्याला एकसंघपणे लढायचं आहे. जर तुम्हाला असं वाटतं की बा ह्या गोष्टी, मला असं वाटतं की त्या इंडिव्हिज्युअल आहे, युनिट म्हणजे एक व्यक्ती घेतलेला आहे आणि कुटुंब नाही घेतलेलं आहे, त्यामुळे ही मदत तोकडी आहे, याच्याशी काही दुमत असण्याचं कारणच नाही आहे. पुन्हा मदत लोकांना करावं लागली तर महाराष्ट्र सरकार काही त्याला मागे पुढे पाहणार नाही आहे, ती मदत करावीच लागेल. मी चिडलो नव्हतो. मला एका गोष्टीचं वाईट असं वाटतं मागच्या 6-7 वर्षापासून की ज्यांना ज्या गोष्टीवर प्रश्न विचारले पाहिजे, आता बँकांचं असेल, बँकांचे हप्ते असतील किंवा लोकांच्या पेमेंटचा प्रश्न असेल, ह्या सगळ्या गोष्टी केंद्र सरकारशी संबंधित असताना त्याच्यावर राज्य सरकारला प्रश्न विचारून होऊन जातो, पण त्याचं उत्तर भेटणार आहे का विलासजी? आपण फार ज्येष्ठ पत्रकार आहात, मी चिडलो नाही. मला त्या गोष्टीचं वाईट माझा मुद्दा तोच आहे. तुम्ही त्यांच्याकडे बोट दाखवता, ते तुमच्याकडे बाबा बोट तुम्ही मुख्यमंत्री आहात, तुम्ही सरकार आहे, तुम्ही त्यांचा कान पकडला पाहिजे. केंद्र सरकारचा तुम्ही सरकारचा कान पकडला पाहिजे. का पकडत नाही तुम्ही कान? एक मिनिट. का मुख्यमंत्री जात नाही दिल्लीला? का भेटत नाही? काय शरद पवारांना घेऊन जात नाही तुम्ही? एक मिनिट. शरद पवार साहेब सरकार बनण्याच्या वेळेस त्यांनी एक पत्र लिहिलं आणि स्वतः नरेंद्र मोदींना भेटले. त्यांनी सांगितलं ही मदत शेतकऱ्यांना द्यायची आहे. का दिली? 1,40,000 कोटी महाराष्ट्राला गरजेचे आहे, ते दिले पाहिजे असं पत्र स्वतः पवार साहेबांनी लिहिलं. ते बोललेत. काय झालं त्याचं? 10,000 कोटींची गरज विद्युत विभागाला आहे, विद्युत बिल जे आहे ते माफ करण्यासाठी. विद्युत जे दिलं 70,000 कोटीचा त्यांचा हिशोब, 56,000 कोटी त्यांचा पगार आणि इतर गोष्टीवर, आणि 61,000 कोटीचं कर्ज घेऊन हा विभाग जो आहे तो आमच्याकडे आता आलेला आहे. हे काय एक्सक्यूज नाही आहे विलास? एक्सक्यूज नाही आहे. या गोष्टी 3 वेळा पत्र जे आहे ते अजितदादांनी या संदर्भातला केंद्राला पाठवलेलं आहे. जेव्हा भाजपचं सरकार राज्यामध्ये होतं तेव्हा उदय योजना दिली तुम्ही. आज सरकार बदललं असेल पण जनता बदलली का हो? तुमची जनता, महाराष्ट्राचे नागरिक जे आहे ते या देशाचे नागरिक नाही आहेत का? त्यांच्या प्रति केंद्र सरकारची काही जबाबदारी नाही आहे का? तुम्ही जरूर जोडवा विलास महाराष्ट्र सरकारला. महाराष्ट्र सरकारकडनं महाराष्ट्राने 5 दिलं तर तुम्ही 10 साठी मागणी करा. ती केलीच पाहिजे. ते पत्रकाराचं काम आहे तुमचं. मी तुम्हाला काहीच बोललो नाही. मी बोललो केंद्र सरकारला की केंद्र सरकारने, आता देवेंद्र फडणवीसांचं मी सगळं बघत होतो, त्यांनी इतक्या गोष्टीचे प्रश्न उपस्थित केले, पण त्यातले त्यांनी कधी स्वतः झाकून पाहावं. 5 वर्ष मुख्यमंत्री राहिलेले आहे, त्यांच्या पक्षाचं केंद्रात सरकार आहे आणि केंद्राने ज्या गोष्टी सोडायच्या त्या गोष्टीचे प्रश्न जे आहेत ते राज्य सरकारला विचारत आहेत. म्हणजे तुम्ही आजही राजकारण करत आहात. मी तुम्हाला दखलपात्र यासाठी नाही म्हटलं, कारण की आज जो राजकारण करेल ना त्याला जनता कधी माफ करणार. ठीक आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची, ठीक आहे, तुझी मी वाचूनच दाखवतो. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया आलेली. लॉकडाऊनची घोषणा केली असली तरी सध्याची आरोग्य व्यवस्था सुधारण्यात राज्य सरकारचे सर्वोच्च प्राधान्य असले पाहिजे असं त्यांनी म्हटलं. म्हणजे प्रवीण दरेकर यांना ते फीड करतच असणार. प्रवीण दरेकरांनी जो मुद्दा घेतला तो फडणवीस यांचा मुद्दा आहे. ऑक्सिजन बेड्स, तसेच सध्या बेडच्या उपलब्धतेकडे प्राधान्य लक्ष दिलं पाहिजे. कोविड प्रतिबंधासाठी
3,300 कोटी रुपयाचा निधी राखीव ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. तो बजेट घोषणेसारखा न ठेवता तात्काळ बेड्स आणि इतर व्यवस्था केली पाहिजे असं ते म्हणतात. चला हेच भाजपवाले, म्हणजे भाजप 50,000 औषधं आणून देतं आणि सजेशन पण करतं बेड्स वाढवा, हे वाढवा, ते वाढवा. मुख्यमंत्री केवळ काही घटकांचा विचार केला मुख्यमंत्र्यांनी, पण बहुतांश विलास दिसत हा मुद्दा राहून जाईल म्हणून सांगतो. बारा ब्रूक फार्माला परमिशन आहे का विचारा त्यांना. चला ठीक आहे, म्हणजे हेच मुद्दे जे आपण चर्चेला आणतोय. विलास ठीक आहे, मी आता भाजप प्लीज एकच मुद्दा. ठीक आहे, नाही एकच मुद्दा. प्रवक्ता नाही आहे. ठीक आहे, नाही मला भाजपची काय घेणं देणं नाही आहे. मी महाराष्ट्राचा बोलतोय, मी भाजपच्या विरोधात बोलत नाहीये. ब्रूक फार्मा नावाची कंपनी आहे. आता 5-6 कंपन्यांना परमिशन आहे. मी तुम्हाला त्या 5-6 कंपन्यांची नावं वाजून दाखवतो. या आहे सेंट्रल ड्रग्स स्टँडर्ड ऑर्गनायझेशन, ही परमिशन देते. याच्यामध्ये परमिशन आहे मायलॉन लॅबोरेटरीज, हेटेरो हेल्थ केअर, ज्युबिलियंट जेनरिक्स लिमिटेड, सिप्ला, डॉक्टर रेडीज लॅबोरेटरीज आणि कॅडिला हेल्थ केअर लिमिटेड. यांनी सांगितलं की हे ब्रूक फार्मा मधून 50,000 रेमडेसिवीरचे इंजेक्शन आणणार. चांगला आहे, स्वागत आहे, अशा पद्धतीने विचार करत असेल. ब्रूक फार्माला परमिशन आहे का? मी याच्या वेबसाईटवरून जाऊन पाहिलं. याच्या वेबसाईटवर व्यतिरिक्त ऐकून घ्या गुजरातमध्ये सरकारला तिथल्या सिव्हिल हॉस्पिटलला रेमडेसिवीर नाही आहे. तिथे प्रेताला जाळायला तिथे आता वेटिंग पिरियड पण राहिला नाहीये. दुसऱ्या डिस्ट्रिक्ट मध्ये जावं लागत आहे. तिथे हायकोर्ट म्हणतं की देवाच्या भरोशावर सोडून दिलाय तुम्ही जनतेला, असं गुजरात अहमदाबादचा हायकोर्ट म्हणताय. हायकोर्ट भाजपच हायकोर्ट. मी ते सरकार सोडून द्या, आता कॉन्स्टिट्यूशन राहिलं नाही आहे. ते त्यांना वॉर्निंग देत आहे. पण तिथे मिळत नाही रेमडेसिवीर, पण भाजपच्या पक्ष कार्यालयामध्ये रेमडेसिवीर मिळतं. काय करायचं काय ना? कोण अत्यंत दुर्दैवी आहे अतुलजी, हे अत्यंत दुर्दैवी आहे. भाजप पक्षाला मिळू शकता. यावेळेला खरं तर सेंट्रल एजन्सी पाहिजे आणि कंट्रोल जो आहे तो सरकारकडे पाहिजे. मी पुन्हा तुमच्याकडे येतो, पण माझे प्रतिनिधी जे आहेत मोहसिन, संदीप, किरण आणि संतोष यांच्याकडे मी जाणार आहे. मोहसिन, आता ठीक आहे, अतुल लोंढे हे प्रवक्ते आहेत. मोहसिन, आता मला प्रश्न पडलाय की उद्या तुम्ही जेव्हा कव्हर करायला जाल तो लोकांचा उद्रेक वाढेल असं वाटतं तुम्हाला, की उद्धव ठाकरेंचं ऐकणार? ठीक आहे, थोडं समजून घ्या, रागवू नका, चिडू नका, काय प्रतिक्रिया येतील लोकांच्या? अगदी नक्कीच. आता आपण जे लाईव्ह करतो यात खाली आपण जेव्हा कमेंट बघतोय तर यात लोकांचे असे कमेंट आहेत की वीज बिलाचं काय, आमच्या घरांच्या भाड्याचं काय. संदीप, तर हे सगळं लोक विचारतायत आणि लोकांना प्रश्न पडलाय की आता उद्यापासून म्हणजे 15 दिवस घरात राहणं, म्हणजे 15 दिवस घरात राहण्यानंतर कंटिन्युअसली तर घराचं भाडं कोण भरणार? आता प्रत्येकाचं स्वतःच घर असणार असं नाहीये. प्रत्येकाचं वीज बिल भरावंच लागणार आहे. गेल्या वेळी जसं सुविधा देण्यात आल्या होत्या वीज बिलाचं थोडंसं तुम्हाला थांबवतो मी. फोन आलेला आहे प्रेक्षकांचा. हॅलो सर. हा बोला. ज्ञानेश्वर गांगर्डे बोलतो म्हणलं. ज्ञानेश्वर गांगर्डे बोला. काय वाटलं? उद्धव ठाकरे बोलले लॉकडाऊन घोषित केला, उद्या 8 वाजल्यापासून तुम्हाला बाहेर पडायचं नाही. कसं, अगदी थोडक्यात सांगा, अनेक कोण येत आहेत. कसं वाटलं तुम्हाला मुख्यमंत्र्यांचा जो निवेदन, कसं वाटलं की याच्यातून कोरोनातून बाहेर पडू? निवेदन चांगलं वाटलं सर. लॉकडाऊन हे पाहिजे, कारण कोरोना खूप वाढलेला आहे. आमच्या इकडे परभणी मधून बोलतो सर मी. कारण इथे असं झालेलं की दवाखान्यात सुद्धा कोविडचे रुग्ण खूप वाढलेले आणि तिथं बेड अवेलेबल नाही. चला ठीक आहे. मग सरकारने जी अतुल लोंढे प्रवक्ते आहेत आपल्या सोबत, सरकारने जी मदत घोषित केली ती पुरेशी आहे असं वाटतं तुम्हाला लोकांसाठी? नाही सर, पुरेशी आहे वाटत नाही. कारण आता मी आहे ड्रायव्हर, बघा दुसरी गाडी करतो काम 7,000 महिन्यानी. आता माझे सगळं गाडीच बंद आहे, पगार बंद आहे सर. आम्ही काय करायचं असं केलं तर? आमच्या इकडे 1 पण रुपया येणार नाही. चला ठीक आहे. धन्यवाद. तुम्ही मॅक्स महाराष्ट्राशी बोललात. अनेक प्रतिक्रिया लोकांचे येत आहेत. मोहसिन, आणखी पुढच्या 2-3 प्रतिक्रिया तू वाच, नंतर संदीप जे आहेत त्या काही प्रतिक्रिया वाचतील, किरण असेल आणि संतोष असतील, आणि मग आपण रवी आंबेकर आणि अतुल यांच्याकडे जाऊन हा कार्यक्रम संपूया. मोहसिनजी. सर, एक आजीनाथ विधाते म्हणतायत की आम्ही मजूर आहोत आणि मजुरांना 2 टाइमचं जेवण सुद्धा आम्ही हे करू शकत नाही काम केलं नाही तर, त्याचं काय? अतुल कसबे म्हणतायत की वीज बिलाचं काय आहे? केंद्र आणि राज्य सरकार दोन्ही स्पष्ट भूमिका करत नाही या बाबतीत. आणि दुसरं ज्ञानदेव सुतार म्हणतायत की नोटबंदी मोदी जे बोलत आहेत आणि सर्वसामान्य नागरिकांना द्या. आमदार खासदार यांचे वेतन अर्धे करून
जसं आमदार खासदारांना तुम्ही वेतन सगळं देतायत, मग लोकांचं काय असे लोक विचारतायत. त्यामुळे एकंदरीत आपण जर हा आजचा निर्णय बघितला तर आज सकाळी जेव्हा मी ग्राउंड लेवलला बातमी करायला गेलो होतो त्यावेळेस अक्षरशः व्यापारी आणि पोलिसांमध्ये शाब्दिक चकमक झाली. लोक आता व्यापारी ऐकायला तयार नाहीये. टपरीवाले छोटे मोठे व्यावसायिक तुम्हाला आमच्यावर काय गुन्हे दाखल करायचे करा, काय करायचं करा, पण आता आम्ही दुकानं उघडणार कारण आमची सहनशीलता आता संपलेली आहे. कारण राज्यात आज लॉकडाऊन लागलेला आहे पण औरंगाबादमध्ये गेल्या 1 महिन्यापासून लॉकडाऊन आहे. ठीक आहे. संदीप काय प्रतिक्रिया तुमच्या हातात आहेत? मोबाईल आहे तुमच्या हातात, ज्या प्रतिक्रिया येतात त्या तुमचा माईक सुरू करा संदीप. सर बुलढाणा जिल्ह्यामधली जर का आपण आताची कोरोनाची परिस्थिती जर पाहिली तर लोक बाहेर पडणार याच्यापेक्षाही यंत्रणेवर कुठेतरी लोकांचा आता विश्वास राहिलेला नाहीये. कारण बरेचसे असे केंद्र आहेत की ज्याच्यामध्ये 70 ते 80 रुग्ण जे आहेत पॉझिटिव्ह हे उपचार घेत आहेत आणि त्याच्यासाठी रात्रीला किमान फक्त एकच नर्स जी आहे ती त्याच्या उपचारासाठी उपस्थित असते. बहुधा अशा वेळेला तिथं साधे शिपाई असतील किंवा परिचर असतील हे देखील तिथं नाही आहेत. आणि त्यापेक्षाही अतिशय गंभीर बाब की अतिशय बरीचशी रिक्त पदं बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहेत. आणि आज रोजी 9व्या महिन्याची गरोदर असलेली एक नर्स ही त्या कोविड सेंटरमध्ये आज रोजी आपली सेवा देत आहे. एवढी बिकट परिस्थिती आहे. बेड उपलब्ध नाही आहेत. अक्षरशः बुलढाण्यातील अपंग विद्यालयाचं जे सेंटर कोविड केंद्र आहे या ठिकाणी रुग्ण बाहेर येऊन वरांड्यामध्ये झोपत आहेत. एवढी बिकट परिस्थिती आहे. ऑक्सिजन नाही आहेत. इंजेक्शनचा काळा बाजार होत आहे. ठीक आहे. अतुल बुलढाणा जिल्हा जो आहे हा मी शेवटी तुमच्याकडे येणारच आहे की सर अजून एक महत्वाचा विषय असा होता की बुलढाणा जिल्हा हे अन्न व औषध प्रशासन मंत्र्याचं होम टाउन आहे. आणि या जिल्ह्यामध्ये गेल्या 2 दिवसापूर्वी रेमडेसिवीर जी इंजेक्शन आहे ते रेमडेसिवीर 9,000 रुपयात मिळेल अशा पद्धतीची रेकॉर्डिंग मेडिकल मालकाची ही देखील व्हायरल झाली होती. असा देखील काळा बाजार या ठिकाणी आहे. त्याच्यामुळे हा जर आपण विचार केला तर कुठेतरी यंत्रणेवर आता लोकांचा विश्वास नाही. खानदेशमध्ये काय, जळगावच नाही पण खानदेशमध्ये काय परिस्थिती आहे? तिथे केळीचा व्यापार चांगला होतो. केळीच्या व्यापाराचं काय झालं? त्या एक्सपोर्टला तुम्ही परवानगी द्या अशी असे काही मुद्दे आहेत. तर ते मुद्दे सुटावेत म्हणून आपण अतुलजीला एक विनंती करू. आपलं काम आहे आपलं विनंती करणं. ऐकलं तर ठीक आहे, मायबाप सरकार ऐकलं तर चांगलं होईल, नाही ऐकलं तर आपल्याला भांडावंच लागेल. संतोष, काय मुद्दे आहेत खानदेशातले? तुमचा आवाज म्यूट आहे. तुमचा आवाज संतोषजी तुमचा आवाज म्यूट आहे. माईक सुरू करा तुम्ही. खानदेशात जर विचार केला हा उत्तर महाराष्ट्राचं रेमडेसिवीर जे औषध जे आहेत हे याचं काळा बाजार सुरुवात खूप मोठ्या प्रमाणात झाली. सुरुवातीला मॅक्स महाराष्ट्राने जी बातमी दाखवली होती त्याच्यामध्ये जर गेल्या 15 दिवसापूर्वी गिरीश महाजन जे म्हणजे बऱ्यापैकी त्यांना या आरोग्य विभागाचं माहिती आहे, त्यांनी अगोदरच सांगितलं होतं की रेमडेसिवीरचा खूप मोठा काळा बाजार ही तुटवडा जाणवतोय. आणि नंतर 4-5 दिवसांनी ही महाराष्ट्राची तशीच परिस्थिती निर्माण झाली. एक मोठ्या प्रमाणात जर बघितलं खास करून सुरुवातीला ही जळगाव, धुळे, नंदुरबार नंतर नाशिक आणि त्याचं लोण जे आहे पूर्ण महाराष्ट्रभर पसरलं. रेमडेसिवीर जे औषध जे आहे म्हणजे आज जर बघितलं आज आता अनेक रुग्णांना इतकं आवश्यक आहे मात्र रेमडेसिवीर मिळत नाही अशी परिस्थिती आहे. अनेक जणांना ब्लॅक नाही म्हणजे 8,000 ते 9,000 सुद्धा घ्यावं लागतंय. आणि विशेष म्हणजे रेमडेसिवीर अनेक काही लोकप्रतिनिधींकडे रेमडेसिवीर ही स्टॉक आहे पण फक्त ते देताना 2 ते 3 ज्याला 5 लागतात त्याला 2-3 देतात अशी परिस्थिती आहे. आमदार उपलब्ध करून देतात त्यांच्या लेव्हलला उपलब्ध करून. काय मुद्दे आहेत? काय म्हणजे उद्या जन आक्रोश कुठल्या मुद्द्यावर येणार आहे? ठीक आहे, मी तर मुद्दा उपस्थित केला की 1,500 रुपये काय फारसे नाही आहेत. 15 दिवसाचं लॉकडाऊन आहे. आधीच 1 वर्षाचं काम नाहीये. रिक्षा ड्रायव्हर मजूर कामगार असतील पण वेगळे काय मुद्दे आहेत आता ठाण्यातले? किरण सोनवणे, किरणजी आवाज येतोय तुम्हाला? किरणजी आवाज येतोय? किरण यांच्याशी संपर्क नाहीये. पण अतुल आता तुम्ही ऐकलं खूप महत्वाचं म्हणजे एक तर रेमडेसिवीर मुद्दा आहे त्याचा काळा बाजार जो होत आहे. किरणजी आवाज येतोय तुम्हाला? हो येतोय. अगदी थोडक्यात मला कार्यक्रम संपवायचा आहे. अतुल लोंढे यांच्याकडे जायचंय, रवी अंबेकर यांच्याकडे जायचंय. ठाण्यातील काय, ठाणे जिल्ह्यातही कोरोना मोठ्या प्रमाणावर वाढतोय. तो नाशिक जवळ आहे, तिथे मुंबई जवळ आहे.
चाकरमानी आहेत, म्हणजे कल्याण डोंबिवली हे जे आहे, अंबरनाथमध्ये वाढलं, उल्हासनगर वाढलं, कल्याण डोंबिवलीमध्ये वाढलं, गेल्या वर्षा लाटेमध्ये हे खूप हॉटस्पॉट होते. उद्या आक्रोश लोकांचा बाहेर येईल. राज्य सरकारने कितीही जरी चांगले निर्णय घेतले तरी प्रशासन व्यवस्था जी आहे ती मात्र ज्या पद्धतीनं वागते आहे त्यातनं आपल्याला असं दिसतं आहे की सर्वसामान्य जे रुग्ण आहेत किंवा लोक आहेत त्यांचा कोणी वाली नाहीये. आता तुम्ही कुठल्याही हॉस्पिटलमध्ये गेलात तर तिथे बेड उपलब्ध नाहीयेत. बेड उपलब्ध आहेत तर ऑक्सिजन बेड उपलब्ध नाहीयेत. काही ठिकाणी आयसीयू लागतो तर आयसीयू उपलब्ध नाहीयेत. अनेक म्हणजे सेंट्रल हॉस्पिटल मधलं उल्हासनगरचं माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे, उदाहरण आहे की तिथे कोरोना पॉझिटिव्ह पेशंट आहे आणि तिथली नर्स सांगते आहे की याला तुम्ही घरी घेऊन जा, आमच्याकडे बेड नाहीये. सरकारी हॉस्पिटल जर समजा व्यवस्था करणार नसेल, गोरगरीब ज्यांच्याकडे पैसे आहेत ती लोक कुठून ना कुठून त्यांची व्यवस्था करण्याचा प्रयत्न करतात, पण जे सर्वसामान्य आहेत, सर्वसामान्य मध्यमवर्गीय लोक आहेत, त्यांचे म्हटलं प्रचंड हाल आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत. बेड कुठे उपलब्ध आहेत, ऑक्सिजन बेड कुठे उपलब्ध आहे, आयसीयू कुठे उपलब्ध आहे, रेमडेसिवीर कुठे मिळेल, रेमडेसिवीर मिळाली तर अजून ऍडमिट केला नाही केले की डॉक्टर रेमडेसिवीर 6 आणा, 2 टोसीला झुमेज आणा, अशा प्रकारचं लगेच प्रिस्क्रिप्शन देतात. वास्तविकता इथे जी यंत्रणा, वैद्यकीय यंत्रणा ठाणे जिल्ह्यातली काम करते त्यांचं इथल्या असणाऱ्या व्यवस्थेवरती फक्त त्यांनी कॅन्टीन करून टाकलेलं आहे की तिथे रुग्ण यायचं आणि रुग्णांना अन्न पुरवण्याची व्यवस्था फक्त करायची. औषध आणि उपचाराच्या बाबतीत मात्र ठाणे जिल्ह्यामध्ये व्यवस्थित कुठलीही व्यवस्था नाहीये. ठाण्यात नाहीये, नवी मुंबईत नाहीये, रायगडच्या बाजूला गेलो तर तिथेही नाहीये. विविध ठिकाणाहून जे फोन येत आहेत आपल्याला की सगळीकडनं अवन आता संध्याकाळच्या वेळेला आपल्याला इथून कर्जत मधून फोन आला होता की तिकडे कल्याणकडे कुठे बेड उपलब्ध आहे का. म्हणजे कर्जत सारख्या ग्रामीण भागात पेशंट आता शहराकडे यायला लागलेली आहे. संतोषने सांगितलं, किरणने सांगितलं, आरोग्य सुविधा, मोहसिनने रोजगाराचा प्रश्न जो आहे, अतुलजी म्हणजे खूप कठीण अवस्था आहे. आता 2 गोष्टी आहेत की एक टास्क फोर्स जो आहे जो रवी आंबेकर यांनी सूचित केला होता. खरं म्हणजे एक सेनापती असतो आणि त्याचं अष्टप्रधान मंडळ असतं किंवा जे अष्टप्रधान असेल किंवा मोदींचे मंत्री नाहीये प्रधानमंडळ पण त्यांचे अधिकारी आहेत, IAS ऑफिसर आहेत. असं काहीतरी एक नियोजन जे आहे, टास्क फोर्स फक्त सजेशन करताना दिसतोय, त्याची अंमलबजावणी नीटपणे होताना दिसत नाहीये, असं सगळ्या पत्रकारांचे लक्षात आलेले विरोधी पक्षाचं ते म्हणणं आहे. याचं कसं नियोजन करणार मला सांगा. लोकांमध्ये रोष आहे, आता लोक ऐकणार नाहीयेत तर पुन्हा काठ्या घेणार की आणखी असंच प्रेमाने संभवणार. नाही, असं आहे की व्यवस्थेवर भार आलाय याच्यात काही दुमत असण्याचं कारण नाही आहे. जे काही रेस्ट्रिक्शन्स लावले त्या रेस्ट्रिक्शन्सच्या मागची एक भूमिका अशी आहे की लोकांना जास्तीत जास्त एक दुसऱ्यापासून भेटण्यापासून रोकायचं, गर्दी रोकायची आणि मोठ्या प्रमाणावर वॅक्सिनेशन करायचं. कारण वॅक्सिनेशन आपल्याला करण्याशिवाय पर्याय नाही आहे. म्हणजे एकदा इम्युनिटी डेव्हलप झाली तर कोरोना होणार नाही असं नाही, कोरोना होईल पण तो माइल्ड राहील, थोडासा ताप किंवा कफ अँड कोल्ड नॉर्मल म्हणतो आपण त्या पद्धतीने राहील, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. मी काही डॉक्टर नाही आहे, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. या 2 मार्गावर आपल्याला काम करावं लागेल. जर आता आपण लोकांना फिरू दिलं, लोकांना मिसळू दिलं, तर ज्या वेगानं इन्फेक्शन होत आहे, म्हणजे जी काही माहिती आहे माझी ती अशी आहे की हा जो नवीन म्युटंट आहे याची स्पीड ही मागच्या व्हेरियंटपेक्षा 60% जास्त आहे. हा डेंजरस मागच्या व्हेरियंटपेक्षा 67% आहे. त्यामुळे या गोष्टी आपल्याला करावं लागत आहे. जर आपण असं केलं नाही तर तुम्ही रोज 5,000 10,000 बेड्स निर्माण केले तरी त्याला गॅस पाईपलाईन जी लावावी लागते, ऑक्सिजन पाईपलाईन, त्याला एक वेळ लागतो. तुम्हाला व्हेंटिलेटर्स आणायचे असेल, व्हेंटिलेटर आणा, तुम्ही सगळ्या इन्फ्रास्ट्रक्चर तयार केल्यानंतर मनुष्यबळ सुद्धा आणावं लागतं. आज जे उपलब्ध मनुष्यबळ आहे ते प्रायव्हेटमध्ये असो किंवा सरकारकडे असो, काही काही ठिकाणी मी तुम्हाला सांगतो 5 लाख रुपये महिन्याचा पगार देऊन सुद्धा आपल्याला डॉक्टर मिळत नाही आहेत. त्यामुळे आता जी व्यवस्था आहे ती अशी आहे की जे नुकतेच पास झाले त्यांना ते 5,000 डॉक्टर्स आणि 15,000 नर्स जे आहेत त्यांना सुद्धा आपण या कामात लावणार आहेत. पण एक अजून त्याच्यामध्ये एक समस्या कशी निर्माण झाली बघा, समस्येतून समस्या कसं सोडवत जावं लागतं आपल्याला, की मागच्या 1.5 वर्षापासून आम्ही जेव्हा काल प्रदेशाध्यक्ष प्रांताध्यक्ष नाना पटोलेजी आणि आम्ही परवाच्या दिवशी सगळीकडे फिरून आढावा घेत होतो आणि सगळ्या गोष्टीसाठी मदत करण्यासाठी सीएम साहेबांसोबत डायरेक्ट पटोले साहेब बोलत होते, वडेट्टीवारांशी बोलत होते, अमित देशमुखांशी बोलत होते. त्याच्यामध्ये एक असं आलं की डॉक्टर लोकांचं पण हे म्हणणं आहे की आम्ही मागच्या 1 वर्षाभरामध्ये फक्त कोविडचाच अभ्यास केलेला आहे, आम्ही इथे संपूर्ण डॉक्टर व्हायला आलेलो आहोत. त्यामुळे अशा एक ना अनेक गोष्टीच्या समस्या ज्या आहेत त्या आपल्या समोर आलेल्या आहेत. आज गरज कसली आहे विलास, आज एक स्ट्रॉंग विल पॉवरची गरज आहे. तुम्हाला, आम्हाला, सरकारला, सगळ्यांना स्ट्रॉंग विल पॉवरची गरज आहे. पण आता तो दंडा दाखवणे म्हणजे स्ट्रॉंग विल पॉवर आहे. एखाद्या लोक रस्त्यावर फिरले पाहिजे उचलून सरळ आपण जेलमध्येच टाकलं पाहिजे, 188 इम्पोज केली पाहिजे,
असं ठीक नाही आहे, आहे. म्हणजे खूप एक खूप गोष्ट अडचणी नक्की आहे. आहेत, पण खूप अडचणी आहेत. आपण मात तुमची करू, पण जबाबदारी आपण आहे. मात करू, आपण पण आपण मात बिलकुल करू. आम्ही सगळे 100% नागरिक तुमच्या सोबत आहोत. काही म्हणजे आभारी आहे. जे न्यूसेन्स क्रिएट करतात त्यांच्यावर हल्ला चढवण्याचं काम जे आहे शब्दांनी, ते आम्ही करत राहू. केंद्र सरकार विलास, एकच चुकत मिनिट, असेल तर फक्त 10 सेकंद द्या मला. आम्ही केंद्र फक्त सरकार 10 जर सेकंद. चुकत असेल तर केंद्र सरकारवर आम्ही टीका करू, कारण लोकांच्या 10 बाजूने सेकंद. उभं राहणं आमचं काम आहे. बिलकुल आम्हाला यांच्याकडे जायचं. बोला अतुलजी, बोला. हा, मला फक्त एवढंच एक राहिलं होतं की उद्या महामानवाची जयंती आहे. आपल्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला संविधान दिलं, त्या संविधानात आपल्याला केवळ अधिकार नाही तर कर्तव्य पण दिलेली आहे. त्याचं सगळे मिळून आपण पालन करूया आणि एकसंघपणे आपण उभं राहूया. तर ती खऱ्या अर्थानं एक श्रद्धांजली जी आहे ती बाबासाहेबांना होईल. असंच एवढंच मला बोलायचं होतं बस. बिलकुल बिलकुल. रवी आंबेकर माझे सोबत आहेत. रवी आवाज पोहोचतोय तुम्हाला? रवी आंबेकर, रवी आवाज पोहोचतोय माझा तुमच्यापर्यंत? रवी आंबेकर यांच्याशी संपर्क होत नाहीये, पण एकूणच मी आढावा घेण्याचा प्रयत्न केला की काय प्रतिक्रिया व्यक्त होतील. प्रतिनिधी आमचे मार्क्स महाराष्ट्राचे गेल्या वर्षभरापासून लॉकडाऊन यात्रा जी आहे ती लॉकडाऊन यात्रा गरिबापासून म्हणजे चांद्यापासून ते बांद्यापर्यंत जे मेनस्ट्रीम मीडियाने केलं नाही, अशा अनेक घटकांचे प्रश्न जे आहेत ते लोकांपुढे ठेवण्याचा प्रयत्न केला. अशा टीआरपीच्या बातम्यांपुढे न जाता जो माणूस जो आहे खरा जगतोय, जो या देशाचा या लोकशाहीचा एक आधारस्तंभ आहे, मतदान करतो पण काही अपेक्षा ठेवत नाही, या वेळेला तो संकटात आहे, त्याला कशी मदत करता येईल, त्यांचे काय हाल आहेत, ते कसे जगतायत हे मांडण्याचा प्रयत्न केला. आणि याच्यावरूनच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जो लॉकडाऊन आपला दुसरा घोषित केलेला आहे त्यावर त्याचा काय परिणाम होईल याचा आढावा घेण्याचा प्रयत्न केला. अतुल लोंढे प्रवक्ते महाविकास आघाडीचे सगळे मुद्दे लक्षात घेऊन अतुल लोंढे सरकारपुढे ही मार्क्स महाराष्ट्राची किंवा लोकांची भूमिका जी आहे ते ठेवतील ही अपेक्षा व्यक्त करतो. आपण सर्वांचे आभार. मी इथेच सांगतो. आपण पाहता मार्क्स महाराष्ट्र.